नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, नागराजच्या कपाटातील सायली हीच खरी तन्वी असल्याचं गाठोडं रविराज काकांना सापडताच इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना मारण्याचा नागराज आणि प्रियाचा प्लॅन अर्जुन सायलीने लावला उधळवून. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना मारण्याचा नागराज आणि प्रिया या दोघांनी प्लॅन केलेला असतो. तर इथे आता रविराज काकांना मारण्याचा प्लॅन कशासाठी, असं काय घडलंय? तर प्रेक्षकांनो, आपण सगळ्यांनीच बघितलंय की रविराज काका अर्जुनला जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये भेटतात आणि ते सुद्धा उघडपणे. प्रेक्षकांनो, जेव्हा प्रिया विचारते की बाबा तुम्ही कुठे जाताय, तेव्हा रविराज काका म्हणतात की मी अर्जुनला भेटायला चाललोय. तेव्हा इथे आता जरीसुद्धा रविराज काका अर्जुनला म्हणालेले असतील की मी सगळ्याच गोष्टी विसरणार नाही आहे, काही गोष्टी माझ्या मनातून जाणार नाहीत, पण आता केसच्या संदर्भात तू बघशील तर इथे जो दुसरा मृतदेह सापडलेला आहे त्याच्या बाबतीत मी तुला मदत करायला तयार आहे. मग अगदी तुला जी हवी ती मदत करायला मी तयार आहे, असं रविराज काका अर्जुनला म्हणतात. त्यामुळे इथे प्रिया आणि नागराज या दोघांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. नागराज म्हणत असतो की हे दोघे जण जर एकत्र आले तर मग साक्षीला आणि महिपतला वाचवणं खूपच जास्त कठीण होऊन बसेल. तेव्हा प्रिया म्हणते मग आता काय करायचं? तेव्हा नागराज म्हणतो की आपल्यालाच आता काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे, कारण मला उघडपणे धमकी दिली आहे. रविराज काका प्रियाला म्हणालेले असतात की दुसऱ्या मृतदेहामध्ये तुझी जर काही इन्व्हॉल्वमेंट असेल तर मला आत्ताच सांग. तू माझ्यापासून खूपशा गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेस आणि त्या मला नंतर कळल्या. साक्षी आणि तुझ्या मैत्रीबद्दल तू मला काहीच सांगितलं नव्हतंस, पण मला नंतरला अर्जुनकडून ह्या गोष्टी कळल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काका तिला म्हणतात जर ह्या दुसऱ्या मृतदेहामध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट असेल तर तुझ्यासाठी खूपच जास्त कठीण होऊन बसेल, तेच चांगलं होणार नाही, त्याचे परिणाम खूपच जास्त वाईट होतील, असं रविराज काका प्रियाला म्हणतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता रविराज माझ्यावरती रागवला, हा किल्लेदार मला काही सोडणार नाही. अर्जुनला जाऊन भेटला तर इथे सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर मधुभाऊ चैतन्य चौघंजणं मिळून माझं खरं रूप काय आहे ना ते इथे किल्लेदाराला सांगतील. माझ्या विरोधामध्ये अर्जुनला जे जे काही पुरावे मिळतील ते किल्लेदाराला कळतील. मग हे सुद्धा कळेल की मी त्यांची खरी मुलगी तन्वी नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते आता काय करायचं? किल्लेदाराला घरामध्ये बसवायला पाहिजे, त्याची सुपारी वगैरे देऊया, त्याला आपण घरामध्ये बसवूया, म्हणजे तो घरातून बाहेर जाता कामा नये. तो अर्जुनच्या ऑफिसमध्ये किंवा अर्जुनला भेटायला कुठेच तो जाता कामा नये, म्हणजे त्या दोघांचं भेटणं होणार नाही आणि मग त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं बोलणं होणार नाही. एकतर प्रतिमा बसली पाहिजे किंवा किल्लेदार. तेव्हा नागराज म्हणतो नाही, आता प्रतिमा वहिनीला नाही, आता दादालाच आपण घरामध्ये शांतपणे बसवलं पाहिजे, असं आता नागराज म्हणत असतो. त्यानंतर इथे प्रिया घाबरते, महिपतला फोन करते. ती म्हणत असते की किल्लेदाराला माझ्यावरती संशय आला आहे, मी अजूनही तुम्हाला फोन करते आणि तुम्हाला सामील आहे हे कदाचित त्याला कळलं आहे, माझं काही खरं नाही, मला तर उघडपणे धमकी दिली आहे. तेव्हा महिपत म्हणतो हे चुचुंदरी, मला या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी फोन करायचा नाही, मी माझ्या पोरीसाठी वाटेल ते करायला तयार आहे, तुझ्यासाठी नाही. तुला इथे मी पैसे कशाचे देतो? तू आमचं काम केलं पाहिजे, माझ्या मुलीला या केसमधून बाहेर काढलं पाहिजे. त्या सुभेदारांना, किल्लेदारांना कशा पद्धतीने मूर्ख बनवायचं आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तेव्हा महिपतने इथे प्रियाला आता सरळ सांगितलेलं असतं की तुमचं तुम्ही बघून घ्या, मला काही सांगायचं नाही आहे. त्या सुभेदारांना, किल्लेदारांना जसं तुला मूर्ख बनवायचं आहे ना तसं तू बनव, मला या साध्या साध्या गोष्टींसाठी तू फोन करायचा नाही. आणि तुझ्या मूर्खपणामुळे जर माझी मुलगी अडकली ना तर मी तुला कधीच सोडणार नाही, असं महिपत म्हणतो. तुला गोळी मारलीच म्हणून समज. इथे आता प्रियाचं पूर्णपणे सँडविच झालेलं असतं. करू तर काय करू, सगळ्या बाजूने तिची कोंडी झालेली असते. एका बाजूने रविराज काका, एका बाजूने इथे आता अर्जुन आणि त्याचबरोबर महिपत, सायली, प्रताप काका हे सगळेच आता तिच्या चारी बाजूने जणू काही उभे आहेत आणि तिला मध्ये आता घेरलेले असते.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो नागराजला प्रिया म्हणते की काय करायचं, इथे रविराज काकांचा काटा तर काढलाच पाहिजे. त्यानंतर इथे आता प्रिया आणि नागराज दोघेजणं प्लॅनिंग करत असतात की रविराजला घरात बसवायचं, त्याला ठार मारायचं नाही, पण त्याला आता गुंड लोकांना त्याची सुपारी देऊन त्याचे हात पाय तोडायला सांगायचे, म्हणजे तो घरातून बाहेर पडला नाही पाहिजे, असा त्याला मार दिला पाहिजे, असं नागराज म्हणतो. आणि त्यांचं प्लॅनिंग होणारच असतं. त्याआधी प्रेक्षकांनो इथे आता कल्पना नागराजच्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा इथे सुमन साफसफाई करत असते. सुमनने कपाट काढलेलं असतं साफ करण्यासाठी. तेव्हा इथे कपाटाच्या एका कोपऱ्यामध्ये लाल कलरचं गाठोडं असतं. ते काही सुमनने काढलेलं नसतं, कारण इथे नागराजने सांगितलेलं असतं की त्याला हात लावायचा नाही म्हणून. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, काय गं काय झालं सुमन, तो काळ्या कलरचा कपडा नाही काढलास आणि ते लाल कलरचं काय त्याच्या बाजूला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुमन म्हणत असते, वहिनी अहो यांनी मला सांगितले त्या लाल गाठोड्याला हात लावायचा नाही म्हणून, हात लावलास तर बघ असं मला सांगितले, मग तुम्ही सांगा बरं मी त्याला कशाला हात लावू. हे शब्द आता रविराज काका ऐकतात. रविराज काका बाहेरून जात असतात. ते म्हणतात, लाल कलरचं गाठोडं नक्की काय आहे तरी काय त्याच्यामध्ये. तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी मला पण माहिती नाही आहे हो, पण ते आणून त्यांनी तिथे टाकून ठेवले आणि मला हात नाही लावायला सांगितलं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, तुझी काही हरकत नसेल तर त्याच्यात काय आहे ते आपण बघूया का, म्हणजे जर त्याच्यामध्ये काही काळजीसारखं असेल तर आपल्याला कळेल ना. तेव्हा सुमन म्हणते, हो भाऊजी बघा ना त्याच्यामध्ये काय आहे ते, आपण त्यांना सांगायचं नाही, पण नक्की काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. तेव्हा रविराज काका म्हणतात, तेच मी म्हणतोय. तेव्हा ते लाल कलरचं गाठोडं काढल्यानंतर प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये सगळ्या सायलीच्या आठवणी असतात, सगळ्याच सायलीच्या आठवणी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीचा लहानपणीचा तो फोटो तन्वीचा सापडतो आणि त्या तन्वीच्या फोटोवरती सायलीचं नाव लिहिलेलं असतं, सायली मधुकर, आणि ज्या दिवशी भेटलेली असते ती तारीख ती तर त्या फोटोवरती असतेच ना. मग आता सायलीच्या जेवढ्या काही त्या आठवणी असतात लहानपणीच्या, त्या सगळ्या आठवणीसुद्धा त्याच्यामध्ये असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर इथे आता तन्वीच्या फोटोवरती सायलीचं नाव का आणि ज्या दिवशी भेटली ती तारीख इथे सायलीच्या नावाने का लिहिले, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रविराज काका प्रतिमाला म्हणतात की हा फोटो आहे तन्वीचा, बरोबर, हा फोटो जर तन्वीचा आहे तर याच्यावरती सायली मधुकर नाव का लिहिलं आहे, आणि तारीख पण बघ ना, जेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हाच आपला अपघात झाला होता, तीच तारीख आहे ह्याच्यावरती, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि इथे प्रेक्षकांनो आता ज्या वेळेला रविराज काका ते गाठोडं सुमनला देतात, मात्र फोटो देत नाही, फोटो ते आपल्या जवळच ठेवतात, कारण त्यांना आता मधुभाऊंना जाऊन भेटायचं असतं. या फोटोवरती सायलीचं नाव का, कारण इथे रविराज काकांना कळलेलं असतं प्रियाचा खोटारडेपणा त्यांनी आता इतका बघितलेला असतो की तिच्यावरती त्यांना संशय असतोच की ही मुलगी काहीतरी फ्रॉड आहे, ही माझी मुलगी मला वाटतच नाही आहे. त्याच्यामुळे इथे रविराज काका म्हणतात की आता जर मला कोणी सत्य सांगेल ना तर ते मधुभाऊच आहेत आणि हा फोटो मी त्यांना आता जाऊन दाखवणार आहे. तेव्हा इथे आता नागराजला कळतं की इथे रविराज काकांनी आणि प्रतिमाने हे गाठोडं बघितलं आहे, कारण त्यातला फोटो गायब झालेला असतो. सुमनला विचारल्यानंतर ती म्हणते, हो कपाट साडत असताना इथे प्रतिमा वहिनी आणि रविराज भाऊजी आले, त्यांनी ते गाठोडं बघितलं आणि त्यातला फोटो घेऊन गेले. तेव्हा नागराज प्रियाला फोन करतो आणि ही सगळी गोष्ट सांगतो. तेव्हा प्रिया आता पूर्णपणे हादरलेली असते. नागराज म्हणतो की दादा घरातून बाहेर पडलाय, तो तुझ्याकडेच येत असेल तुला जा विचारायला. तेव्हा प्रिया म्हणते, काही करा, त्या गुंड लोकांना सुपारी दिलीच ना, काम आत्ताच करायला सांगा, आपल्या रस्त्यावरून येत असेल ना त्याच रस्त्यामध्ये त्याला गाठायला सांगा. तेव्हा इथे आता गुंड लोकांना सुपारी दिलेली असते रविराज काकांची, नागराज आणि प्रियाने. तेव्हा त्यांचा फोटो वगैरे दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ह्या रोडमधून आता जाणार आहे त्याला रस्त्यामध्येच अडवा. तेव्हा गुंड लोकांनी ठरल्याप्रमाणे इथे प्लॅनिंग वगैरे करून रस्त्यामध्ये पडून वगैरे रविराज काकांना गाडीतून उतरवलेलं असतं. रविराज काका गाडीच्या अडकून पडले म्हणून त्याची हेल्प करण्यासाठी बाहेर उतरलेले असतात, पण इथे ते गुंड लोक असतात. इथे रविराज काकांना त्यांच्या प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी हा त्यांच्या विरोधात रचलेला ट्रॅप असतो.
पण रविराज काकांना ते कळत नाही. त्या माणसाला म्हणतात की दादा काय झालं तुम्हाला? आणि तेव्हा चाकू काढला जातो आणि रविराज काकांना चारी बाजूने घेरलं जातं. तेव्हाच प्रेक्षकांनो इथे अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघेजण आपल्या गाडीतून आता त्याच रस्त्याने घरी चाललेले असताना इथे रविराज काका अडचणीत आहेत. अर्जुनचं लक्ष जातं. सायली म्हणत असते, अहो तिकडे बघा रविराज काका. तेव्हा इथे अर्जुन लगेचच गाडी बाजूला लावतो आणि म्हणतो, काहीतरी गडबड दिसते. हे लोक कोण आहेत जे रविराज काकाला इथे त्यांनी अडकवलेलं आहे? तेव्हा सिनियरला आता वाचवलं पाहिजे म्हणून चैतन्य, अर्जुन गाडीतून उतरतात आणि त्याचबरोबर आता अर्जुन म्हटल्यानंतर त्या लोकांची धुलाई करणारच. तेव्हा त्या गुंड लोकांची अर्जुन, चैतन्य मिळून धुलाई करतात. त्यांना मारतात आणि रविराज काकांचा जीव वाचवतात. तेव्हा इथे रविराज काकांना अर्जुनने वाचवल्यानंतर ते गुंड लोक तिथून पळ काढतात. अर्जुन कुणालाही सोडणार नाही. अर्जुन बेदम मारतो सगळ्यांना. चैतन्यसुद्धा मध्ये मध्ये हेल्प करतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन अगदी देवासारखा धावून आलास. हे लोक कोण आहेत मला माहिती नाही आणि ते मला का मारण्याचा प्रयत्न करतायत ते सुद्धा मला कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीकडे रविराज काका बघतच बसतात. ते खूपच इमोशनल झालेले असतात. त्यांना वाटत असतं प्रिया ही मुलगी खूपच जास्त फ्रॉड आहे. ती खूप खोटारडी आहे. लहानपणीची तन्वीसुद्धा वाटत नाही. सायलीच तर माझी तन्वी नाही ना. तेव्हा रविराज काका आपल्या मुलीकडे खूपच जास्त आपुलकीने बघत असतात. त्यांचे डोळे इथे पाण्याने भरून आलेले असतात. मनामध्ये तर त्यांना असंच वाटत असतं की इथे आता हे सत्य असू दे की सायली माझी खरी तन्वी आहे, सायली माझी मुलगी आहे, हे सत्य मला कळू दे, असं रविराज काकांना मनामध्ये वाटत असतं. आणि प्रेक्षकांनो तसंच होतं. इथे आता लवकरच रविराज काकांना सत्य कळणार असतं. रविराज काकांना मारण्याचा प्लॅन हा आता केलेला असतो तो प्रिया आणि नागराजने. दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला असतो. त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रविराज काकांना वाचवण्यासाठी आता देवासारखे म्हणजे इथे अर्जुन, चैतन्य, सायली आलेले असतात आणि मधुभाऊनं त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. अगदी सेफली त्याच्यातून बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की सिनियर काय झालं, एवढ्या रात्री तू कुठे निघालायस? तेव्हा रविराज काका म्हणतात की मी तुझ्याकडेच येतोय, माझं मधुभाऊंकडे थोडंसं काम आहे. आणि तेव्हा इथे अर्जुनने आता नागराज आणि प्रियाचा रविराज काकांना जो काही मारण्याचा प्लॅन असतो तो पूर्णपणे फ्लॉप केलेला असतो, उद्ध्वस्त केलेला असतो, उडवून लावलेला असतो. तेव्हा इथे रविराज काका घरी येतात आणि मधुभाऊंना भेटायला थेट त्यांच्या रूममध्ये जातात. तिथे गेल्यानंतर प्रिया त्यांना घाबरते आणि म्हणते की हा किल्लेदार इथे आलाय म्हणजे माझं काही खरं नाही आहे प्रेक्षकांनो, असं तिला आता वाटतं. त्यानंतर इथे रविराज काका सायलीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की मधुभाऊ खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या सायलीची शपथ आहे, तुम्हाला तुमच्या कामाची, तुमच्या प्रामाणिकपणाची शपथ आहे, मला खरं सांगा हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात असं काय करताय तुम्ही किल्लेदार साहेब, अहो शपथ दिली नसती तरी मी खरंच बोलतो, मी कधीच खोटं बोलत नाही, माझ्या ते तत्वात बसत नाही, म्हणून मी तुम्हाला खरंच सांगितलं असतं. जरीसुद्धा तुम्ही मला शपथ दिली नसती तरीसुद्धा माझ्या साऊबाळाची शपथ द्यायची गरज नाही आहे. हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे, माझ्या सायलीचा आहे, पण तुम्ही असं का विचारताय? हा ती 6 वर्षांची असतानाचा फोटो आहे. तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात काय बोलताय तुम्ही, खरं बोलताय की हा फोटो तुमच्या सायलीचा आहे? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात हो, हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे, त्याच्यावरती मी नावसुद्धा लिहिले ना. तिचं खरं नाव काय आहे मला माहिती नाही आणि तिने मला ते सांगितलं नाही, पण तिला आठवत नव्हतं आणि मला तिला तिच्या गोड आवाजाप्रमाणे, तिच्या त्या सालस स्वभावाप्रमाणे तिचं नाव ठेवायचं होतं आणि म्हणून माझ्या बायकोने तिचं नाव सायली असं ठेवलं. सायली खूपच गोड. तेव्हा इथे आता सायली मधुकर म्हणजे हीच खरी तन्वी आहे हे सत्य रविराज काकांना कळतं. एक फोटो काय हाती लागतो, नागराजकडे जे गाठोडं असतं ते समोर येतं आणि सगळा खेळ संपतो. तर इथे सायली हीच खरी तन्वी असणारच एक आठवडा आहे. शेवटीला ते रविराज काकांच्या प्रतिमाच्या दृष्टीस पडतं आणि ते सत्य आता बाहेर आलेलं असतं की इथे आता सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे. त्यानंतर रविराज काका बाहेर येतात, प्रियाला बघतात आणि म्हणतात की मी तुला काय बोलू, म्हणजे इथे माझी मुलगी माझ्यासमोर असताना मी तिला ओळखू शकलेलो नाही आहे आणि तू मला मूर्ख बनवलंस, असं रविराज काका प्रियाला म्हणतात. तिच्या जोरदार कानाखाली द्यायची त्यांची इच्छा असते पण ते देत नाही, कारण इथे खोटं का असे ना पण रविराज काकांनी सख्या मुलीप्रमाणे तिच्यावरती प्रेम केलेलं असतं आणि इथे प्रिया त्यांच्याबरोबर खोटं वागलेले असते.
त्यामुळे इथे सायलीच्या डोक्यावरती हात फिरवतात आणि रविराज काका सगळ्या सुभेदारांच्या समोर खुलासा करतात की सायली हीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि प्रियाचा खोटारडेपणा सुद्धा इथे आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। त्यामुळे ते सायलीचं सगळ्यांनीच भरभरून कौतुक केलेलं असतं, तिचे खूप जास्त लाड केलेले असतात।